राज्यामधील शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे। मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत दाखल झालाय। गोव्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय। हवामान विभागाने मोसमी वारे राज्यामध्ये वेळेत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला। मान्सूनच्या वेळेवरती आगमनामुळे यंदा खरीपाच्या हंगामाला चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे। बेळगावच्या तवंदी घाटामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पुणे बेंगळुरू या महामार्गावरती पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळालं। नदीच्या प्रवाहाप्रमाणे महामार्गावरती पाण्याचा प्रवाह दिसत होता। रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। कुडाळ तालुक्याच्या अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या नुसार जिल्ह्यामध्ये 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडणार आहे। दरम्यान हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्टही दिलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सकाळपासूनच शिरूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे। बदलत्या नैसर्गिक हवामानामधील अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन आता सतर्क झालंय। रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। विशेषतः पेरणीचा हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात, अन्यथा बियाणं वाया जाण्याची भीती आहे, अशा सूचना देण्यात आल्या। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी या संदर्भातल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावध करावं, अशा सूचना सभापतींनी दिल्या। तसंच परिस्थितीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। अल निनोच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना सतर्क करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी ग्राउंडवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना सावध करणं गरजेचं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी आपली पेरणी करताना त्या ठिकाणी ज्या पावसाचं प्रमाण आणि पाऊस कुठल्या दिशेने येते काय येते याचं पूर्णपणे जर पाहणी करूनच त्या ठिकाणी पेरणी करावी। ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यामधील कसारा मोखवणे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये तीव्र अशी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या भागामध्ये सुमारे 40 ते 50 हजार नागरिक राहतात। ग्रामपंचायतीचा प्रमुख पाणी पुरवठा स्रोत असलेला बंधारा सध्या कोरडा पडल्यामुळे संपूर्ण गावावरती पाण्याचं संकट ओढावलंय। ग्रामस्थांच्या आरोपानुसार ही पाणी टंचाई निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे। बंधाऱ्याच्या खालच्या भागामध्ये एका विकासकानं मोठ्या प्रमाणावरती ब्लास्टिंग केल्यामुळे बंधाऱ्याला गळती लागली आणि पाण्याचा साठा संपुष्टात आला। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। हे पाणी पुरवठा जो इथं त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकांनी ब्लास्टिंग घेतली, मी त्यांना त्याच वेळेस सांगितली होती ब्लास्टिंग घेऊ नका। शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा असा इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी देता येत नाही। परंतु त्यांचा आर्थिक काहीतरी त्यांच्याशी हित संबंध जोडल्या गेल्यामुळं त्यांनी त्यांना ब्लास्टिंगला परवानगी दिली आणि एवढा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लिकेज वाढलेला आहे की त्यामुळे या धरणामध्ये पाणीच राहणार नाही। ही ह्याच वर्षाचीच नाही, आता याच्या पुढे देखील अशाच प्रकारचे ही पाणी टंचाई या गावाला होणार आहे। तळा आटलाय ना, मग त्याच्यामुळे आता पाणीच नाही, तर मग काय करायचं आता। एवढे दिवस नव्हतं पण आता आहे अडचण। किती दिवसापासून पाणी येत नाही? 8-10 दिवस झाले तसं पाणीच नाही आम्हाला। आता सध्या तुम्ही धुण्यासाठी किती लांब आले होते? 2-3 किलोमीटर आलोय आम्ही। मग घरातली कामाचं कसं काय? आता घरातले कामं टाकून आता कपडे तर धुणंच बाकी, पाणी आणणंच बाकी। पुढील नियोजन एक सगळ्यात महत्त्वाचं, रेल्वे प्रशासनाचा जो तलाव आहे त्या तलावामध्ये खूप मुबलक साठा आहे। त्या प्रशासनाशी DRM साहेबांशी माननीय कलेक्टर साहेब सुद्धा बोललेत। आज उद्या त्यांचं yes या no डिसिजन थोडंसं पाणी गावासाठी देण्याची जी आम्ही विनंती केली ते सुद्धा मदत करतील अशी अपेक्षा। टंचाईचं संकट घोंगावताना दिसतंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय। सध्या केवळ 40 दिवस पुरेल इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे। 7ही धरणांमधील एकूण उपयुक्त साठा 14% आलाय। अप्पर वैतरणा धरणामधील उपयुक्त पाणी साठा 0% घसरलाय। मुंबईला दररोज सुमारे 3950 दशलक्ष लिटर पाणी लागतं। भूजलाचा पर्याय मर्यादित असल्यामुळे पावसाचं आगमन वेळेत न झाल्यास मुंबईसमोर पाण्याच्या टंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। पावसाची अनिश्चितता आणि संभाव्य पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेनं मोठी तयारी सुरू केली।
10% पाणी कपात लागू असताना पर्यायी पाणी स्रोतांवरती भर दिला जातोय. आयुक्त अश्विनी भिडे यांनी 26 वॉर्ड अधिकाऱ्यांना मुंबईमधल्या सुमारे 1000 विहिरींच्या साफसफाई आणि पुनरुज्जीवनाचे आदेश दिले. पाण्याच्या व्यतिरिक्त वापरासाठी विहिरीमधील पाणी उपलब्ध पिण्याच्या व्यतिरिक्तच्या वापरासाठी विहिरीमधलं पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. शहर आणि उपनगरामधल्या जुन्या आणि दुर्लक्षित विहिरींचं सर्वेक्षण सुरू असून मुंबईमध्ये महापालिका, खासगी आणि सार्वजनिक मिळून 1000पेक्षा अधिक विहिरी उपलब्ध आहेत. धाराशिवच्या परांडा तालुक्यामधील कांदलगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यानं लिंबोणीची बाग ही उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकरी कांतीलाल मुळे यांच्या बागेमधली सुमारे 110 लिंबाची झाडं ही वाऱ्याच्या तडाख्यानं उन्मळून पडली. अनेक वर्षांच्या मेहनतीने फुलवलेल्या या बागेमधल्या उत्पादनावरच मुळे कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. अनेक झाडं ही मुळासकट उखडून पडल्यामुळे कुटुंबाचं उत्पन्न हे बंद होण्याच्या मार्गावर आहे. बाग उभी करण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि देखभालीच्या खर्चावरती देखील पाणी फिरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिली आहे. लिंबुणीच्या मागं 2-3 दिवसापूर्वी वारं सुटलं, सगळी झाडं पडले. ते आम्हाला लवकरात लवकर मदत पाहिजे. नुकसान भरपूर झालेलं आहे आमचं. किती झाडं होते? 110 झाडं होती. काय शासनाचा माणूस कोण आलता का नव्हता? कोण आलेलं नाही. पंचनामा वगैरे? पंचनामा बी केला नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मदत जाहीर केली. एकूण 16,71,00,00,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालं होतं. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 17,785 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या शेतकऱ्यांना 12 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. तर नागपूर विभागामध्ये 4,338 शेतकरी बाधित झालेत. 4,40,00,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. कर्जमाफीचा लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान वाढवावं आणि कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही मदत द्यावी अशी मागणी होती आहे. लोक आंदोलन या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलंय. कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 1,00,000 रुपयांचं अनुदान द्या अशी मागणी होती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतीची मागास परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीमधील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी होताना दिसतेय. बरेच शेतकरी हे कर्जमाफी बँका देत नसल्यामुळे हे कर्ज घेऊ शकलेले नाहीत. अशा बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर राहावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री साहेब यांना असं निवेदनात मागणी केलेली आहे की जे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत त्यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. आषाढी वारीच्या कामांसाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली आहे. पालखी मार्गावरती जर्मन मंडप आणि इतर सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून 61 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाविकांना सुविधा देण्यासाठी देखील निधी मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामांमध्ये अडचणी येत होत्या. मात्र आचारसंहिता असली तरी वारीच्या कामांचे निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी दिलेली आहे. जवळपास 61.50 कोटी रुपये इतका निधी साधारणपणे मला वाटतं यांचा रिलीज झालेला आहे ग्रामविकास विभागाकडून. जे काही इतर निधी आहे वारीच्या अनुषंगाने ज्या गरजेच्या गोष्टी असतात जिल्हाधिकाऱ्यांकडे पण निधी त्याचा रिलीज होईल. किल्ले रायगडावरती उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. दरवर्षी 6 जून रोजी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो आणि या निमित्तानं राज्यभरातून लाखो शिवभक्त हे गडावरती येत असतात. शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येतोय. 1,253 पोलीस कर्मचारी, 145 पोलीस अधिकारी आणि 250हून अधिक होमगार्ड गडावरती तैनात केले जात आहेत. तसंच ठिकठिकाणी वाहनांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पुण्यामधल्या विधान परिषद निवडणुकीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आणि त्यांच्या माघारीच्या नंतर महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष हा नाराज झालाय. काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त देखील केली. तर दीप्ती चौधरी यांनी पुण्यामधल्या काँग्रेस नेत्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. तसंच पुण्यामधील महाविकास आघाडीच्या संदर्भात पुनर्विचार करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला
आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला 2च जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची, अशा प्रकारे मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल. पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीच्या विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षाने आदेश दिल्यामुळे माघार घेत असल्याचं श्रीकांत पाटील यांनी म्हटलं. मात्र त्यांच्या माघारीवरून काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली. दरम्यान विक्रम काकडे यांच्या बिनविरोध विजयाची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन माघारीची विनंती केली. यानंतर श्रीकांत पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीच्या नंतर पवारांनी त्यांना माघार घेण्याच्या सूचना केल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीमधल्या माघारीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती घणाघात केलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठीत खंजीर खूप असण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली. तसंच पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार असून दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये सेटलमेंट सुद्धा झालेली असू शकते. जर आपण आत्ताचं पाहिलं तर ठाण्यामधला जर विचार केला, ठाण्याच्या तिथंसुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलेले आहे. तिथंसुद्धा उमेदवारी मागे घेतली आणि तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे फाटक साहेब निवडून आले तिथं बिनविरोध. पुण्यामध्ये इथं महायुतीचे काकडे निवडून आलेत, विक्रम काकडे इथे निवडून आलेत. इथंसुद्धा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलं आहे. आणि आता पाहिलं तर राहिली जागा साताऱ्याची फक्त, तिथं अभयसिंह जगताप आहेत. मग अभयसिंह जगतापांची तिथं जर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार जर निवडून आला तर मग याला सेटलमेंट म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र उमेदवारीच्या नंतर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी बघायला मिळते. आमदार उत्तम जानकर यांनी खासदार मोहिते पाटलांवरती गंभीर आरोप केले. माझ्या मुलाची उमेदवारी निश्चित होती, मात्र मोहिते पाटील यांनी केसानं गळा कापला. वसंत देशमुख यांना ही उमेदवारी द्यायला लावली असा आरोप जानकरांनी केलाय. मोहिते पाटील यांच्या भूमिका यापूर्वी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांना पटत नव्हत्या. आता आम्ही वसंत देशमुख यांना मतदान करणार नसल्याची भूमिका जानकरांनी घेतली आहे. माझी उमेदवारी फायनल ठेवण्याचं सर्वानुमते ठरलेलं होतं आणि तशा बैठका पण झालेल्या होत्या. आणि सगळ्यात सुरुवात अशी होती की ही निवडणूक मोहिते पाटलांना लढावी आणि त्या पद्धतीची चर्चाही झालेली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली. त्यावरती अर्जुनशिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केलेली होती. आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंतनानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं. एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला. आमच्या घरातला प्रश्न आहे, घरात बसून आम्ही सोपं काय गैरसमज झाले असते. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत आहे घरातला विषय चव्हाट्यावर मांडायचा नाही, घरात बसू आणि सोपं आम्ही विषय. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेली बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना सन्मानपूर्वक विनंती केल्याचं सांगत ते महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा देतील असा विश्वासही व्यक्त केला. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी देखील माघार घेतली आहे. दरम्यान गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सामंत म्हणाले. भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले असून ते संबंधित उमेदवारांची भेट घेणार आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना सगळ्यांचं समर्थन मिळेल आणि योग्य निर्णय होईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. आणि मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल
आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र गराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत ते करतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. मी कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलताना जर ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं.